नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आजची रेसिपी पाहणार आहोत रव्याचे आप्पे. अतिशय सोपी रेसिपी आहे, झटपट बनते आणि खायला खूप स्वादिष्ट लागते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. 1 वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धी वाटी दही घालायची आहे. पाणी न घालता अगोदर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व, म्हणजे मिश्रणाच्या गाठी होऊ द्यायच्या नाही. आता थोडं पाणी घालायचं आहे. मिश्रण आपल्याला जास्त घट्ट ठेवायचं नाही, थोडं पाणी घालायचं आहे. छान मिक्स झालेले आहे. थोडं सैलसर ठेवायचं आहे. मीठ घालायचे आहे आणि आता 15 ते 20 मिनिट आपल्याला झाकण ठेवायचे आहे. 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. आता आपल्याला यामध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची घालायची आहे. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, एक हिरवी मिरची घातलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तुम्ही अजून भाज्या घालू शकता. कोथिंबीर घालायची आहे. मिक्स झालेलं आहे आपलं. थोडासा मी इथे सोडा घातलेला आहे. चटणी बनवून घेऊया. दही घेतलेलं आहे. कोथिंबीर घालायची आहे. हिरव्या मिरच्या, मीठ, थोडीशी साखर. चटणी झालेली आहे. आपण आता चटणीला तडका देऊया. तडक्यामध्ये तेल घातलेलं आहे. थोडीशी मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आपल्याला. चटणीला तडका दिला आणि आपल्याला आपल्या मिश्रणाला पण थोडासा तडका द्यायचा आहे. राहिलेला तडका मी घातलेला आहे. अजून थोडासा लागेल. हळद घालायची आहे थोडीशी. आप्पे पात्र गरम करायला ठेवलेले आहे. थोडे तेल घालायचे आहे. तेल थोडेसे गरम झाले की आपण आप्पे करून घ्यायचे आहे.
थोडा वेळ झाकून ठेवायचे आहे। दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायचे आहे। खूप छान होतात हे आप्पे। थोडे थोडे भाजून घ्यायचे आहे दोन्ही साईडने। लगेच होतात, त्यामुळे जास्त भाजून घ्यायची गरज नाही पडत। आपले आप्पे छान झालेले आहेत, बघू शकता। गरम गरम खायला खूप छान लागतात। चटणी सोबत आपले आप्पे खूप छान लागतात। नक्की करून पहा, खूप टेस्टी होतात। व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।